नमस्कार मंडळी, मी कल्याणी आणि आज मी घेऊन आले एक सुपर हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आवळा कँडी। हिवाळा सुरू झाला की आवळा खूप मिळतो, पण सगळ्यांना आवळा आवडतो असं नाही। म्हणून ही गोड कँडी अगदी सगळ्यांना आवडते, लहानांपासून मोठ्यांपर्यंत। सर्वप्रथम आवळे धुवून घ्या। एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे। चाळणीमध्ये ठेवून त्यांना चांगलं वाफवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे। 8 ते 10 मिनिटांमध्ये आवळे वाफळून होतात। कधी कधी थोडासा वेळ कमी जास्त होऊ शकतो। आवळे जास्त शिजवायचे नाहीत। आवळे वाफळून झाले की त्याला थोडंसं थंड होऊ द्या। आता आवळ्याच्या फोडी वेगळ्या करून घ्या आणि बी काढून टाका। या फोडी एका स्टीलच्या भांड्यामध्ये घ्या। आता या फोडीमध्ये 1 वाटी साखर घातलेली आहे आणि 2 चमचे लिंबाचा रस घातलेला आहे। लिंबाचा रस घातल्यामुळे आवळा कँडीची चव छान लागते। आवळाचा तुरटपणा कमी होतो। चांगलं मिसळून घ्या आणि झाकण ठेवून 2 दिवस मुरण्यासाठी ठेवून देऊ। पण त्याला दिवसातून एकदा तरी हलवायचं आहे, नाहीतर त्याला बुरशी येऊ शकते। इथे साखर वितळलेली आहे। आता आपण त्याला सेपरेट करूया। चाळणीमध्ये टाकून त्याचं सिरप साईडला काढून घेऊ। दिवसातून 2 ते 3 कँडी खाल्ल्या तरी व्हिटॅमिन सी भरपूर मिळतो आणि इम्युनिटी पण वाढते। ही आवळा कँडी नक्की करून बघा। एकदम सोपी आणि चवदार आणि हेल्दी आहे। आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। हा सिरप तुम्ही सरबतासाठी यूज करू शकता। पाण्यात मिसळून मस्त आवळा सरबत तयार होतो। हा सिरप मी एका काचेच्या बरणीमध्ये भरलेला आहे। जेव्हा पाहिजे तेव्हा थोडंसं सिरप आणि थोडंसं पाणी घेऊन सरबत तयार करू शकता। चला तर आता या मुरलेल्या फोडी स्वच्छ कापडावर किंवा प्लेटवर पसरून घेऊया। ह्या कँडी 2 दिवस फॅनखाली आणि 1 तास उन्हामध्ये सुकवलेला आहे। आता यामध्ये थोडीशी पिठी साखर टाकून घेऊया। मिक्स करायचं आहे। अगदी दुकानात भेटते अशी आवळा कँडी तयार आहे। ही कँडी तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये 2 ते 3 महिने सहज ठेवू शकता। धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच छान रेसिपी सोबत।